नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांच्या बद्दल मी अनेक व्हिडिओज पूर्वी सुद्धा केलेले आहेत. त्यांच्या लिंक्स मी देईनच. पण एक दिवस ज्याच्याबद्दल फारसं कुठे सांगितलं गेलं नाहीये, कोणी त्याचा उल्लेख केलेला नाहीये. त्याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे. मला लोकमान्य टिळकांबद्दल विशेष आदर आहे. अर्वाचीन इतिहासामध्ये त्यांचे विचार सामाजिक आणि आर्थिक, धार्मिक सर्व दृष्टीने मला बरोबर वाटतात आणि पटतात. ते म्हणजे लोकमान्य टिळक. अशा या पूजनीय व्यक्तीच्या अखेरच्या दिवसाबद्दल आज मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. त्र्यंबकराव बापट यांच्या लोकमान्य टिळकांचे चरित्र या पुस्तकात लोकमान्य टिळकांचा अखेरचा दिवस कसा गेला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यातले काही उतारे, काही वेचे मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल, की एखाद्याच्या रक्तात, नसा-नसात राष्ट्रप्रेम, समाजप्रेम भिनणे म्हणजे काय? तुम्हाला समजेल. त्याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि माझी खात्री आहे, की हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर तुमची लोकमान्य टिळक यांच्याबद्दल असलेली जी श्रद्धा आहे, जो आदर आहे, तो आणखीन वाढेल, द्विगुणित होईल आणि तुम्ही सुद्धा टिळकांबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न कराल. पुन्हा एकदा याचं कारण असं आहे, की आपल्या पुस्तकांमधून टिळकांबद्दल फारसं सांगितलं जात नाही. असो, तर ते काही उतारे मी तुम्हाला वाचून दाखवतो, काही वेचे त्या पुस्तकातले. तारीख 20 जुलै 1920 पासून ताप येऊ लागला. आधी मलेरिया आहे असं वाटलं, पण 2 दिवसांनी न्यूमोनियाची लक्षणे स्पष्ट दिसू लागली. प्रथम उजवीकडील फुफ्फुसाचा भाग सुजला, नंतर कोठा फुगला. यामुळे वरच्यावर उचकी लागून काळजावरही दडपण पडू लागले. ताप 104 डिग्री होता. पुढे थोडा घाम आल्याने उतार पडेल असं डॉक्टरांना वाटलं. तथापि ज्वर हे बाह्य लक्षण असून शक्तिपात हाच खरा रोग ठरला. त्यावर उपाय चालेना. नाडी क्षीण होत चालली. डॉक्टर भडकमकर, डॉक्टर देशमुख इत्यादी प्रसिद्ध डॉक्टर रात्रंदिवस टिळकांची सेवा करीत होते. पण लोकमान्य टिळकांना वैकुंठाहून निरोप आला होता, की आपल्याला सांगितलेले कार्य पुरे झाले आहे. या पुढील कार्य करण्याकरता दुसरा देवदूत भरतभूमीवर पाठवला आहे. आपण लोकांना रामराम करून आपल्या गावाला निघून यावे. सरदार गृहामध्ये समाचाराला येणाऱ्या माणसांची रीघ लागली. नेहमीचे पक्षभेद मावळले होते. अनेकांनी टिळकांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना केल्या, होम हवन इत्यादी धर्मकृत्ये केली, दाने केली. पण काळपुरुष जीवदान देण्यास तयार नव्हता. तारायंत्रातून टिळकांच्या प्रकृतीच्या वार्ता भरतखंडात वाहत होत्या. दैनिकांना तेच काम होते. ग.व्ही. केतकर सांगतात, की अशक्तपणामुळे वाक्याच्या शेवटचे शब्द अस्पष्ट येऊ लागले. सकाळच्या वेळी माणूस ओळखण्याइतकी शुद्धी असे, पण दुपारी व रात्री ती सुद्धा नाहीशी होई. टिळकांच्या कन्या त्यांना भेटावयास आल्या, तेव्हा टिळक विनोदाने म्हणाले, पुन्हा सगळ्या जमल्या की तुम्ही? तुम्हाला उठल्या सुटल्या माहेरी येण्याची सवयच आहे. तारीख 27 जुलै रोजी घरच्या व्यवस्थेसंबंधी काही बोलावे म्हणून श्री विद्वांस यांनी सूचक प्रश्न विचारले, तेव्हा टिळक म्हणाले, अरे, तू वेडा आहेस. मी अजून 5 वर्षे खास मरत नाही. तारीख 28 रोजी डॉक्टर देशमुख औषध देऊ लागले, तेव्हा पुढील संवाद झाला. लोकमान्य, आता मी तुमची औषधे घेणार नाही. उगीच त्रास का देता? डॉक्टर देशमुख, आता एवढे घ्या, पुन्हा देणार नाही. लोकमान्य, आता यापुढे सर्व औषधांचे डोस डॉक्टर साठे यास द्या. ते आमचे सेक्रेटरी आहेत. शेवटच्या 4 दिवसात खाजगी सांसारिक गोष्टी यांच्याविषयी ते एक शब्दही बोलले नाहीत. अंतकाळच्या बेशुद्धीत सुद्धा आपल्या अंगीकृत कार्याशिवाय
इतर कोणतीही गोष्ट मनात न येणे ही कर्मयोगातल्या समाधीची पराकाष्ठा होय. ग.वि. केतकर यांनी टिळकांच्या तोंडची जी वाक्ये ऐकली ती पुढे दिली आहेत. तारीख 28 जुलै रात्री. 1818 साली असे झाले, परवा हे 1918 साल आले. 100 इयर्स हिस्ट्री. आम्ही हे असे दीन झालो. पंजाब मॅटरमध्ये तुम्ही काय करणार? पटेल यास तार केली काय? आम्ही स्पेशल काँग्रेस भरवणार आहोत. तारीख 29 जुलै रात्री 1 वाजता व्याख्यानाच्या भाषेत. माझी अशी खात्री आहे आणि आपणही विश्वास बाळगा, की हिंदुस्थानाला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही. रात्री 2 वाजता व्याख्यानाच्याच भाषेत. आपण व जनता यांनी जे परिश्रम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तारीख 30च्या पुढे त्यांचे बोलणे अस्पष्ट होऊ लागले. तारीख 31 रोजी रात्री 9 वाजता लोकमान्य टिळकांचा श्वास लागला. मध्यरात्रीनंतर 12 वाजून 20 मिनिटांनी धन्वंतरी डॉक्टर भडकमकर उदास मुद्रेने बाहेर आले आणि म्हणाले, लोकमान्य टिळक ईश्वराधीन झाले आहेत. लोकमान्य टिळक देवमान्य झाले. तारीख 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे मुंबईस देहावसान झाले आणि त्यांनी आपल्या अंतःकरणात आजन्म संगोपन करून ठेवलेली आणि स्वार्थांचे हवन करून संवर्धित केलेली क्रांतीची ज्योत त्यांच्या देहाच्या बंधनातून मुक्त होऊन अखिल भरतखंडात फैलावली. लोकमान्यांच्या देहावसानाचा दिवस तोच हिंदी राष्ट्राच्या असहकारतेचा दिवस ठरला. असह्यतेचा. लोकमान्यांचा देह पंचत्वात विलीन झाला आणि त्यांचा क्रांतिकारक आत्मा अखिल भरतखंडास व्यापून राहिला. आठवणीकार बापट लिहितात, की लोकमान्य समाधिस्थ झाल्यावर माझी वृत्ती वेड्यासारखी झाली. मी सरदार गृहाच्या खाली आलो आणि दूर एका झाडाखाली बसलो. काही वेळाने 2 शेतकरी तिथे उपस्थित झाले. ते मुंबईस पोट भरण्याकरता नगर जिल्ह्यातून आले होते. त्यांच्यापैकी एक जण दुसऱ्यास म्हणाला, "कसली काय इथे इतकी गर्दी?" त्यावर दुसऱ्याने उत्तर दिले, "अरे पुण्याचा तो आपलं राज्य कमावणारा टिळक होता नव्ह का? तो इथं मेला म्हणतात." हे ऐकताच पहिला कावरा-बावरा झाला. तो म्हणाला, "गड्या, आता नाही आपल्याच्यानं मोहरं जावत. चला आपण तिथं जाऊन त्याला शेवटचं डोळाभर पाहून घेऊया." असं म्हणून ते दोघे तिकडे वळले. ते गर्दीत सापडले. त्या दोघांचे हात धरून माझी स्वयंसेवकांशी ओळख असल्यामुळे मी त्यास वर घेऊन गेलो. लोकमान्यांच्या शवाकडे बघून ते दोघेही ढसाढसा रडू लागले. मी त्यास तुम्ही कुठले, काय करता वगैरे हकीकत विचारली. त्यापैकी पहिला म्हणाला, "काय सांगू रावसाहेब, आम्ही नगर जिल्ह्यातले. हे महाराज मागे नगरास आले होते. मी त्यांना चौकर वकिलांचे घरी गाठून मारवाड्याने लुबाडलेल्या माझ्या जमिनीचे कागदपत्र त्यास दाखवलं. त्यांनी ते सगळे पाहून वाचून माझ्याकडून एक दमडीही न घेता रात्री मला इंग्रजी अर्ज करून दिला व कोणीही वकिलामार्फत कलेक्टराला हा अर्ज देऊन भेट असं सांगितलं. त्याप्रमाणे मी केलं आणि अखेर माझी जमीन मला परत मिळाली. माझी बायका पोरं आज त्या जमिनीवर जगत आहेत. या महाराजांनीच आम्हाला अन्न खायला घातलं." असं म्हणून लोकमान्यांच्या शवाकडे पाहत तो ओक्साबोक्शी रडू लागला. नचिकेळकर लिहितात, की लोकमान्य टिळक तारीख 12 जुलै रोजीच मुंबईत जाण्याकरता गायकवाड्यातून बाहेर पडले. ते मुंबईहून वाड्यात तारीख 3 ऑगस्ट रोजी परत आले. जाताना ते आपल्या 3.5 हात देहानिशी बाहेर पडले. येताना ते मात्र अंगुष्ठ मात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता. येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले. येताना ते एका वीतभर लांबीच्या चंदनी पेटीत निजून आपल्या परिचरांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोळ्यात घोळत होता. येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केला होता. जाताना ते वासना पूर्ण होते. येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या.
जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौन व्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. असो, तर लोकमान्य टिळक यांच्या अखेरच्या दिवसाचं वर्णन त्यांच्या चरित्रातून मी तुम्हाला वाचून दाखवलं. आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण आपल्या लोकमान्यांना महाराज, त्यांना महाराज म्हणत असत हां, खूप जणांना माहीत नाही. त्यांना महाराज म्हणत असत. त्यांना विसरू नका. त्यांचं चरित्र एकदा वाचा, त्यांचे विचार एकदा वाचा. त्यांचे विचार मी असेच समोर आणत राहीनच. पण आज त्यांची पुण्यतिथी आहे. माझ्याकडून, या चॅनलकडून, आपल्या कुटुंबाकडून लोकमान्य टिळकांच्या चरणी शतशः नमन. भारतभूमीमध्ये हा सुपुत्र जन्माला आला, हे त्या भारतभूमीचं सुद्धा सद्भाग्य आहे. मित्रांनो, हा प्रसंग इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. यासाठी नव्हे, की हा चॅनल म्हणून, यासाठी, की लोकमान्यांबद्दल मुळात माहितीच कमी आहे लोकांना. कोणी वाचलेलं सुद्धा नाहीये. आणि इतिहासाच्या पुस्तकात जे काही सांगितलं गेलेलं आहे, ते इतकं तोकडं आहे, की आभाळा एवढं व्यक्तिमत्व तुम्ही एखाद्या छोट्याशा पेटीमध्ये बंद करून ठेवण्यासारखं. पुन्हा एकदा टिळक महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ, त्यांचं स्मरण करू. जय हिंद, जय भारत.